अरे आमचं अलेक्सने स्टार्ट पण केलं आहे. मटनची ग्रेव्ही और वो क्या कीमा आहे आणि वडे. त्याला ॲक्च्युली हाय कॅटू रेडी झाली आहे स्कूलला जायला. सर्वांना हाय करते मम्मा. जय जय कर. तिला नखरे आलेत. बुब्बू कॅटूची बॅग. कॅटू सर्वांना बॅग नाही दाखवली ना तू. मम्मा घेते हा. मम्मा घेते कॅटूची बॅग. हे असं नाही बोलते. नाही जायचंय तिला. बाहेर जायचंय. बाहेर भटकायला जायचंय या मुलीला. हा ती बोलते मला स्कूल बॅग नको तू चल अशीच. मम्मा असं नाही. हॅलो एव्हरीवन अँड गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कॅटूला बघितलं असेल ती मला बोलते बॅग घेऊ नको. तिचं रोजचं असंच असतं. आणि पण लपवलंय मी कारण काल ती घेऊन गेली तर टीचरने बोललं घेऊन नाही यायचं ना बुब्बू. मी सांगते तिला देवा. चला अजून टाइम आहे तर मी लगेच पोहोचून जाते. 5 मिनिटातच पोहोचते कारण मी लगेच 5 मिनिटात पोहोचते. तर हिचे नखरे असतात ना. चल सोनू. आज 1 आवर्स आहे. 2 आवर्स कधी करणार काय माहिती. नाही तर अर्धा घंटा कसं जात होता समजत नव्हतं. आता आल्यावर मी माझा नाश्ता करी. माझ्या मॅडमला सोडून ब्रेड घेऊन यायचंय मला. हां अवोकाडो टोस्ट करीन. अरे सोनू मम्मा जाणार मी एकटी. चल कशी करते मम्मा. असं नाही करायचं. गुड गर्ल आहे ना तू. आली मी जाऊन कॅटूला सोडून आली. आणि आता आज आहे थर्सडे मार्केट आमच्या इकडे. तर मी कार्पेट घेऊन आली आहे बाथरूमसाठी. आणि आता मी पटकन माझा नाश्ता करून घेते. कार्पेट घेतला तर ठेवते. ब्रेड पण घेऊन आली आणि ऑइल पाहिजे होतं. आणि काय बोलत होते मी. आज मी करणार आहे कुकीज. मल्टीग्रेन कुकीज. तर मी ते नंतर दाखवेन. आता वाजल्यात. आता मस्त आरामात करून घेते. जेवण तर नंतर करेन. आता काय आणू ते समजत नाही. बघेन पनीर घेऊन येणार कारण फ्रेश मलाई घेऊन आलेली आहे. मग ती अशी वेस्टच जाते. चिकनसाठी आणली होती तर बघते. कॅटला तर जाईल ना घ्यायला तर तेव्हा पनीर घेऊन येते. आता पटकन जाते माझा नाश्ता बनवते. आणि असा हा कार्पेट ती एक बाई बोलते 60 रुपयाला दे करून. म्हणजे ती बोली 100 रुपयाला 60. तर मी पण तिकडेच उभी होती. मी बोली बघू आता हिला देते काय. पण नाही तिला 100 रुपयालाच दिला. म्हणजे मला असं बोलायला अशी लास्ट पण वाटते. डायरेक्ट 60 रुपये. पण माझी मम्मी वगैरे पण अशीच बार्गेनिंग करतात. मलाच नाही आहे तसं डायरेक्ट हाफ रेट बोलायचं. चांगलं आहे तसं तर चांगलं आहे. हां आता इकडे कटके ठेवायची गरज नाही. आता इथे टोस्ट करायला ठेवलं आहे. आणि आता 2 दिवस माझा मॉर्निंग ब्रेकफास्ट तेच राहणार आहे. जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत करून घेते नाश्ता विथ माय फेवरेट सिरियल. A few moments later. आम्ही आलो आलोय जेवायला. कॅट उठली लगेच. अरे इथे तर आमच्या कामासाठी खूप उशीर झाला. क्या ऑर्डर करना है अभी. त्या कामासाठी आम्ही बाहेरच होतो आणि जस्ट फ्री झालो आणि आम्ही लगेच आलो मग जेवायला कारण लागली. आणि कॅटू झोपली आणि ती उठली. मस्त झोप लागलेली तुला. बापरे थंड पाणी. इथनं थंड पाणी नको. कोणची बॉटल आहे. निन्नी करत होती ना तू. आलो आम्ही राजस्थानमध्ये. क्या ऑर्डर करना है. जल्दी क्यों. हरियाली वाला आम्ही ऑर्डर केले बटर गार्लिक
चिकन हैदराबादी आणि कॅटोसाठी चिकन बिर्याणी. एवढी भूक लागली ना जोरात. बस अरे आमचं जेवण झालंय. काय झालं बघू. कॅटूने वेस्ट केला बघा. कॅटूने वेस्ट केला, खाल्ला ना. खाई बिर्याणी खाई उसने. चल बस झालं हो दे, कुछ अच्छा लग रहा है. चल बस. ए अंकल ए चलो हे घे सोना. आई बस बस. टिशू घे, इसे पोच. टिशू घे. चल शी. ए आता अंकल आईस्क्रीम घेऊन येतो. आईस्क्रीम खाणार ना. कोण आईस्क्रीम? आईस्क्रीम इसको लेके जा, लेके जा. रबड़ी ना मेरा. एक रबडी दे ना. मला रबडी खूप आवडते आणि आईस्क्रीम पण भैया उसको कप वगैरह रहता है ना वो पसंद. जबरदस्ती खिला रही है सबको. मम्मा आणि डॅडला देत आहे. हे मम्मासाठी आहे. रबडी आहे या फिरणे आहे. उसको देखना है उधर कौन है अभी. ये नौटंकी. पेमेंट भी टाइम का है. केवल किती आवाज येते डॅडाला. कुठे डॅडा. कॅटू इथे बघ. अरे नाटक. हा ए नाटक इकडे लवकर पडशील तू. इथे लवकर मम्माकडे ये लवकर मम्माकडे ये. आपण बसूया. ये डॅडा येईल तोपर्यंत. The next day. इथे माझा नाश्ता रेडी झाला आणि कॅटूसाठी मी करते डोसा. ती पण उठली आहे. 11 वाजून गेलेत. इकडे मी बसली आहे माझी कॉफी घेऊन आणि आता व्हिडिओ मी स्टार्ट करते. काल तर मला ना खरंच इतका वैताग आलेला. आम्ही थोडं कामासाठी 1 वाजता गेलेलो बाहेर. ते आम्ही आलो 5 वाजता. तर मी बोलले आता व्हिडिओ काढत नाही कारण खरोखर खूप कंटाळा आलेला. भटकून इथे तिथे. मग आता मी कॅटूला उठली, नाश्ता वगैरे बनवला. बघितलं असेल डोसा आणि माझ्यासाठी इथे टोस्ट केलं. आता कॉफी घेऊन बसली आहे. आणि आता ॲलेक्स काय बोलतोय, आपण जाऊया लोअर परेलला जेवायला. आता कालच जेवलो. मी त्याला सांगितलं चल मला डीमार्टला घेऊन तुला आणि 1 किलो मटण घेऊन तुला मस्त मटण बनवते. पण तो माणूस काय ऐकत नाही. मला बोलतो मला खायचं आहे. कारण मी 1-2 व्हिडिओमध्ये बोललेली पण माझं आमची फेवरेट प्लेस आहे. मस्त तिकडे खूप टेस्टी जेवण भेटतं. म्हणजे थाली वगैरे मटण थाली बरोबर चिकन थाली बरोबर तांबडा रस्सा पांढरा रस्सा येतं. तर बघू आता काय मला तर समजत नाही. मी त्याला बोलले मला मस्त डीमार्टमध्ये घेऊन चल. तर बघू काय होतं आहे काय नाही. मी मस्त आता एक तर कालच जेवलो बाहेर. तर सारखं मला आवडत नाही. पण आता त्याला मी बोलली मला डीमार्टमध्ये घेऊन जा. हॉटेलमध्ये नको. त्यापेक्षा मटण वगैरे घेऊन ये. मस्त तुला मटण बनवून देते. पण तो ऐकत नाही. बघू आता तो गेला आहे कॅटूला घ्यायला. मग मला फोन करेल. मग मला जावं लागेल. तोपर्यंत मी आता माझं काम करून घेते. काम तर काय नाही. कॉफी पिते आणि रेडी होते. आणि तिकडे मस्त फिश थाली वगैरे भेटते. काय नाव आहे माऊली. खूप महिन्यानंतर जात असणार आता आम्ही.
नेहमी विचार करतो जाऊ 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 जाऊ, पण आता एक तर एवढं ऊन पण आहे, बघू आता काय बोलतो. त्यापेक्षा मला असं डीमार्टमध्ये एकदम एक्सायटेड असे जायसाठी खरोखर. ॲक्च्युली मला घ्यायचं होतं मस्त कॅटीसाठी टिफिन वगैरे, आणि खरंच डीमार्टमध्ये ना मस्त सर्व भेटतं, जे पाहिजे ते असतं. आणि विराचा डीमार्ट, मी सुनेनाकडे जाते ना, तर आम्ही नेहमी विराच्या डीमार्टमध्ये जातो. तिकडे तर अजून खूप मोठं, आणि कपडे वगैरे तर खरंच खूप खूप छान भेटतात. आणि मग अशा छोट्या मोठ्या गोष्टी वगैरे घ्यायला मला खूप आवडतं. प्लेट वगैरे माझं झालं चालू. मला खरंच असं किचनच्या वस्तू वगैरे खूप आवडतात. आणि मला कॅटूला घ्यायची ती टिफिन, आणि ती बॉटल जी आहे कॅटूकडे ती खरंच खूप मस्त आहे. कारण मी लास्ट टाइम तिला 250 रुपयाची बॉटल घेतलेली, ती इतकी लिकेज होते, म्हणजे पडली की लगेच पूर्ण पाणी एकदम सांडून जातं. आणि ही जी बॉटल घेतलेली ती 150ची घेतलेली, आणि एकदम मस्त बोलतात ना क्वालिटी, आणि खूप खूप छान भेटतं डीमार्टमध्ये. बघू मग आता हा जेवायला घेऊन गेला, मग तिकडे तर जायला कंटाळाच येणार ना. कारण आम्हाला जेवायला जायचं लोअर भरेल, आणि डीमार्ट कुठे आहे वर्सोवायला. तर बघू आता काय. पटकन कॉफी पिते, तयार होते, आणि मग भेटते. मी इथे झाली आहे रेडी, आणि केस मी अशीच बांधली होती, पण आता मी बोलली जाऊ दे, हव्यामध्ये ना खूप खराब होऊन जातात केस. आता ॲलेक्स येतोय कॅटूला घेऊन खाली. आता मी उतरते, आणि हा टॉप घातलाय मी लिंकिंग रोडवरून घेतलेला, मस्त आहे. असे मी 3-4 टॉप घेतलेले, खूप मस्त आहेत. मिरर क्लीन करावा लागेल बाबा मला. कॅटूला सुद्धा कॅप घेतली आहे, आणि ही रिसिप्ट मी ठेवलेली, मला तिचे फोटो घ्यायचे आहेत. ॲलेक्स घेऊनच नाही गेला, विसरला. आता मीच घेऊन जाते, आणि जाते आता पटकन खाली उतरते. बुब्बू कोण भेटली मम्माला? हा कॅटू. कॅटू कॅटूला स्कूलमधून आम्ही फिरवतोय ना असेच ना बुब्बू. डॅडीला काही काम नाही ना, डॅडूला काही काम नाही. आलो आम्ही पावणा तासानंतर. ॲलिस मला घेऊन जात होता मार्तंडमध्ये, आम्ही आलो माऊलीमध्ये. हां मला कॅटूचे करायचे होते कपडे चेंज, पण इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम फिर क्या कौन सा मटन किया है तूने? मटन मसाला है, मटन सुक्का है. अरे ये क्या था? वही है. नहीं बोम्बिल थाली ऑर्डर केली आहे. मेरे को कपड़ा चेंज करना था यार कैटू का. निकाल दो. कैसा रहेगा? कॅटू काय खाणार आहे? कॅटू मम्मावर बोंबील खाणार आहे. बोंबील खाली ऑर्डर केली. इधर बड़ा है ना, गरम था गरम था. मुझे याद नाही आहे. आणि मला पुढचं तुला आठवण नसतं. मार्तंडमध्ये घेऊन जात होता मला, मार्तंड. और तू इधर आना था माऊलीमध्ये. त्याच्या साईडला पडायला लोकांनी हे वाढ. देख अभी क्या बोल रहे हैं. उधर जा. मेरे को बता दो मेरे को क्या. अरे यार, अरे तो तू अभी देख मेरे को ऐसा बोल रहा है ना. देखो तेरे इधर आना है. ॲलेक्सला इथे जायचं होतं. इधर आहे हे थाली खाणे. आम्ही इथे एक तर कुठे कुठे जातो मलाच लक्षात नाही राहत.
फिश अच्छा ऐसा मटन खाना था लेकिन इसमें ना मालूम है ना ये रास्ता इतना खास नहीं था याद है मेरे को याद है हाँ इसमें वैरायटीज बहुत है यार ठीक आहे इथे आले माझी बोंबील झाली मस्त फ्राईड बोंबील आहे बांगडा करी आहे ग्रेव्ही आहे हां बुबू कॅटू पण खाणार ना कॅटू आणि मम्मा ही सोलकढी आहे तू पितेस पी फिश खाना ना तू कैसा लगा कपड़ा सामने में गया इधर पीछे पीछे मम्मा 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 ये मम्मा ओए आयु तेरा मटन थाली दिखाया नाही ना इकडे आला तांबडा पांढरा रस्सा अलेक्सने स्टार्ट पण केलं आहे मटनची ग्रेव्ही और वो क्या कीमा आहे आणि वडे त्याला ॲक्च्युली जायचं होतं मार्तंडमध्ये इकडे माझी थाली आहे आम्ही तर खातोय बाबा ना कॅटू पण खाते बोंबील वाटत डीप फ्राय केले आहेत सोलकढी तर केला नाही ना कॅटू बसले इकडे मेजदी आहे बुबू ये वापस मला तर आवडलं ॲलेक्सला नाही आवडलं ना टेस्टी नहीं कुछ मारते में जाना था मारते में कितना वैरायटी आ गई मग तू पिते आहे घे तुम्ही सोलकढी वो सर तो क्या हुआ माऊलीमध्ये पहिला इकडे असायचं आता त्या लोकांनी इथे पण ओपन केलंय झालं आमचं जेवण आता अभी किधर हाँ कुठे आता घर पे बस हो गया हाँ
अलेक्सला जायचं होतं मार्केटमध्ये, ते पण बाजूलाच आहे. बुब्बू अच्छा केक केक कैसे ध्यान गया इसका बराबर. अंदर मेरे को इतना ठंडा लग रहा था और अभी तक बाहर आके का कंटाळा आलाय ना उन्हामध्ये, कधी घरी पोहोचतोय असं झालंय. बुब्बू कॅटू पण झोपली होती आणि तिचा चॉकलेटच पडलं हातात ना बुब्बूच्या. काय मम्मा स्वतः मी 5 मिनिट. चल जल्दी बाबा. बापरे पाणी कुठपर्यंत आलंय. पावसामध्ये तर बाहेर येतात, बारिश में बाहेर आता ना पाणी. बापरे डेंजर आहे यार. इथे घर आणि इथे दर्या बाजूलाच. सर्व बोटी कशा ठेवल्या आहेत, एक ना बोटी असे रखे आल्या सर्व बोटीवरती. अभी तीसरा मला चढ़ने घंटाला आ रहा है, जान पे आ रहा है बाबा. किती मोठी बोट आहे बापरे, किती मोठी बोट आहे यार. यार तुझी आतू कुठे राहते हा. यार तुला सर्व माहिती आहे तू कुठे राहते ना. आता कुठे आहे तू, दाखव तू, सांग कुठे आहे तू. हा कुठे आहे तू, कुठे आहे तू. दीदी आहे दीदी. कॅटू तुला आवाज देत बसले. किधर ली ना की उस तरफ, ये बाजू आली ना. ये मम्मा. अभी मेरे को उठाव कोई. कॅटू मम्माला उचलणार तू, डॅडू उचलणार कॅटूला पण आणि मम्माला पण. हा मेरे को डीमार्ट कौन लेके जाएगा, डीमार्ट कौन लेके जाएगा. मैं तो डीमार्ट के भरोसे आई हूँ. सरळ घरी घेऊन आलाय, घेऊन जाऊन. काय बोलते बघ मी, काय बोलते मी, भाऊ चालली. उद्या घेऊन जाणारच पण त्याला मी ना. घेऊन गेल्याशिवाय मी गप्प नाही बसणार आहे. सुना चलो जल्दी फटाफट. कैसा रे मेरे बच्चे को भी घुमा रहे. A few moments later. मी जाऊन आली आहे खाली, मार्केटला गेलो होतो. लीना आता घेऊन गेली आहे कॅटूला. वाजले किती, 8:30 वाजलं, 9:30 8:30 वाजले. मला वाटलं 9:30 वाजलेत करून. आणि काय ना, मी जेवण वगैरे आलो, तुम्ही बघितलं असेल. मग डीमार्टला कसं जाणार, कारण अपोजिट साईड आहे दोन्ही पण. मग गपचूप घरी आलो. त्याला ॲलेक्सला मी सांगितलं मला उद्या घेऊन जायचं आहे घरून. आणि लीनाने आणले माझ्यासाठी इकडे मस्त चपाती ठेवायसाठी छान पॉट घेऊन आली आहे. मस्त आहे ना. तर ह्याच्यासाठी मला थोडी स्पेस करावी लागेल. मस्त वाटतंय. एकदम फ्रेश लुक देतोय. ह्याच्यासाठी आता कुठे ठेवणार तेच विचार करते. मला काहीतरी स्टँडवरती वगैरे ठेवावं लागेल. आणि कपडे वगैरे पण धुवून ठेवले तर मला ते सुकवावे लागणार. काल पुलाव बनवलेला मी असंच व्हेजिटेबलचा, तर तोच खाईन गरम करून. आणि इतकं गरम बाप रे.
काय नाही, मग आता इकडे मी ब्लॉग एंड करते आणि आय होप मला माझे ब्लॉग आवडत असतील आणि आवडत असेल तर प्लीज कमेंट पण नक्की करा. आणि अजून काय बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे कुठे बाहेरचे वगैरे ब्लॉग आज तुम्ही बघितलं असेल. हां, आणि ॲलिसला जायचं होतं मार्तंडमध्ये, ते पण परेललाच आहे. आणि कसं मी ना एकदम कन्फ्यूज झाली ॲक्च्युली. माऊलीमध्ये तर आम्ही नेहमी जायचो ना, पण आता हां तिकडची टेस्ट एकदमच चेंज झाली आहे. काय माहिती शेफ वगैरे बदली झाला असेल ते नाही माहिती, कारण तांबडा पांढरा रस्सा त्याचा इतका मस्त असायचा ना, आणि ह्या टायमाला माहिती नाही टेस्टलेसच वाटत होतं. ॲलिसला पण नाही आवडलं. त्याला जायचं होतं मार्तंडमध्ये, कारण तो घेतो मटण थाली आणि त्याच्यामध्ये एवढे व्हरायटीज येतात ना, म्हणजे किती काय काय येतं, सुक्कं, रस्सा, परत अंडा करीचं पण येतं, खूप काय येतं. तर मी तर बोललेली बाबा तुला कुठे जायचं तिकडे चल, पण नाही मला जायचं होतं माऊलीमध्ये, कारण खूप दिवसांनी किती महिन्यानंतर आम्ही त्यासाठीला गेलो. पण नेक्स्ट टाईम मार्तंडच ट्राय करणार, कारण तुम्हाला पण जायचं असेल तर परेलला अशी थाली वगैरे खायची असेल ना, तुम्ही नक्की तिकडे एकदा विजिट करा, कारण अनलिमिटेड आपलं तांबडा पांढरा रस्सा खूप मस्त असतो. आणि इकडे मला माऊलीमध्ये एकदम बेस्ट वाटायचं, पण नाही आता तिकडे तर नाही जाणार, कारण पूर्ण चेंज झालं आहे, जो पहिल्यासारखा टेस्टच नाही राहिला. मग पण माझी बोंबील थाली वगैरे चांगली होती, कॅटूने पण खाल्लं, पण जसं पाहिजे होतं तसं हे नव्हतं, क्वांटिटी पण एवढी खास नव्हती. म्हणजे चवला वगैरे असतं, परत ठेचा वगैरे असतो, ते एवढंसं होतं. ते आपलं मार्तंडला मस्त बेस्ट भेटतं का, पण मी कन्फ्यूज झालेली. मग आम्ही एक तर थालीमध्ये असं कुठे कुठे खाल्लं आहे ना माझ्या लक्षातच नाही. विलेपार्लेला गेलो आहे, परेलला पण किती, परत दादरला गेलो आहे. मग त्यांनी फोटो दाखवला, जे मी तुम्हाला दाखवलं, फोटो दाखवलं, त्याच्यानंतर मला माहिती पडलं अरे हां ते असं तेव्हा गेलो होतो करून. कॅटू किती लहान होती. मग आता बस एवढंच. आणि मी दाखवणार होती कुकीज राहूनच जाते, कारण पूर्ण दिवस आमचा थोडा बाहेरच जातो आहे. मग आता इकडे ब्लॉग एंड करते, बघते आता कॅटू येईपर्यंत माझं काम करून घेते. मग इकडे ब्लॉग एंड करते आणि आय होप तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.